मूक पदयात्रा काढण्यात आली आहे। नांदेडमधूनच ही पदयात्रा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेली आहे। या पदयात्रेत मोठ्या संख्येने कोल्हापूरकर सहभागी झालेले आहेत। यामध्ये काही ग्रामस्थ आपल्या देवाऱ्यातील सोन्याचा हत्ती डोक्यावर घेऊन सहभागी झालेले आहेत। तर आज संध्याकाळपर्यंत ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आपल्यासोबत रणजित मासगावकर जोडले गेले आहेत। रणजित, काय परिस्थिती आहे, किती आनंदोत्सव पाहायला मिळतो? मी सध्या कोल्हापूर बेंगलोर जो रोड आहे, पुणे बेंगलोर जो रोड आहे, या परिसरात आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शेतकरी असतील, स्थानिक ग्रामस्थ आहेत, हे कोल्हापूरच्या दिशेने किंवा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठल्याही परिस्थितीत वनतारामधून आपला जो हत्ती आहे, महादेवी हत्तीन आहे, या हत्तीनीला परत आणावं ही मागणी घेऊन राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जो मूकमोर्चा निघालेला आहे, या मूकमोर्चामध्ये सहभागी झालेले हे सर्व ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरातले हजारो लोक या पदयात्रेत सहभागी झालेले आहेत। सकाळी 5 वाजता ही पदयात्रा सुरू झालेली आहे आणि आता कोल्हापूरच्या वेशीला येऊन आता ठेपलेली आहे। साधारण पुढच्या 1 तासामध्ये ती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचणार आणि कलेक्टरांना एक निवेदन देण्यात येणार आहे आणि हे निवेदन त्यांनी राष्ट्रपतींना पाठवावं अशी विनंती त्यांना करण्यात येणार आहे। सकाळी 5ला निघालेली ही जी यात्रा आहे ती आता कोल्हापूरच्या दिशेने आलेली आहे। कडक उन्हाच्या तडाख्यामध्ये सुद्धा हे सर्व लोक रस्त्यावर चालताना आपल्याला दिसत आहेत। यांचं म्हणणं एवढंच आहे की आमची महादेवी हत्तीन जी आहे ती आम्हाला परत करावी अशी विनंती करण्यासाठी ते आता या परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। धन्यवाद रणजित। आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उसळलेला आहे। एका हत्तीसाठी हे सगळे कोल्हापूरकर एकत्र आलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।